भाषण ऐकून आम्ही तर काही वक्ती नाही, काय बोलावं थोडं विसरल्यासारखं झालं. प्रथम आपण एक घोषणा देऊ. छत्रपती शिवाजी महाराजाचा, छत्रपती शिवाजी महाराजाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आपण या ठिकाणी आज सर्व ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालो आहोत ते आपलं चिन्ह आहे धनुष्यबाण. धनुष्यबाणाचा, धनुष्यबाणाचा, अर्जुन भाऊ खोतकरांचा, अर्जुन भाऊ खोतकरांचा. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रथम अभिवादन करतो. आजच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्त ज्यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे असे या जालना विधानसभेचे आमदार माननीय अर्जुन भाऊ खोतकर, त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भुतेकर दादा, माजी सभापती संतोष दादा मोहिते आणि आजचे आपल्या या विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ नागरिक, पाडळे बाबा आणि या उमेदवार आहेत आशाताई अशोक पांगरकर, त्यांच्यासोबतच किशोर भाऊ पांगरकर, अमोल भैया ठाकूर आणि निखिल भाऊ पगारे हे आपलं या प्रभागाचं नेतृत्व करण्यासाठी आपण त्यांना निवडून देणार आहोत. चांगले उमेदवार आपल्याला या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून मिळालेले आहेत. आज प्रथम सांगायचं ठरलं की आपण सर्वांना असं वाटतं, आपल्याला सर्वांना असं वाटतं की एक मुलगी पाहिजे आणि मुलगी याच्यासाठी पाहिजे की मुलापेक्षा मुलगी बरी, उद्धार करते दोन्ही घरी. मुलापेक्षा मुलगी बरी आणि उद्धार करते दोन्ही घरी. तर आज आपलं जे दोन्ही घराचे उद्धार करण्यासाठी आपली कन्या या वार्डामध्ये आपल्याला उपलब्ध झाली आहे. खरं म्हणजे आपल्या या वार्डाचं भाग्य आहे आणि भाग्य उजळण्याचं काम आपल्या दर्शनात या ठिकाणी करणार आहोत. एक दिवस जर मुलगी आपल्या घरी आली तर किती आनंद होतो आणि आपला उद्धार करण्यासाठी या ठिकाणी दर्शनाताई आपल्याला या भागात उपलब्ध झाल्यामुळं आपण खरोखर एक दिवाळी साजरी करण्यासारखा कार्यक्रम आपण या ठिकाणी करणार आहोत आणि या आनंद साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत. सर्वांनी एकदा दर्शनाताईसाठी टाळ्या वाजवावं अशी मी सर्वांना विनंती करतो. भाऊ, आज हा योगायोग आहे. ही सर्व जी उपस्थित मंडळी आहे यांनी माझं काम पाहिलेलं आहे आणि सर्वांना असं वाटत होतं की फकीरा वाघला कोणत्याही पक्षातून कोणतंही तिकीट मिळो पण एक मतदान आम्ही फकीरा वाघला करू आणि याच्यासाठी हा कार्यक्रमाच्या खऱ्या अर्थाने सर्व जे तरुण मंडळी सुद्धा आहे यांचं मत होतं की एक मत आपल्याला मामाला द्यायचं आहे आणि त्यांचं ऋण आपल्याला या ठिकाणी फेडायचं आहे. 2000 पासून आम्ही या ठिकाणी राहतो. तुम्हाला सर्व परिसर माहिती आहे भाऊ, इथं सर्व चिखल गारा सगळं होतं आणि आज मी तुम्हाला सांगतो की जे आपले माजी नगरसेवक आहेत, जे उमेदवार आहेत आता सध्या, एक काँग्रेसचे आणि एक भाजपचे, यांच्या घरी आम्ही अशा सतत 9-10 चक्रा मारत होतो. हे सर्व त्याला साक्षीदार आहेत. ते लोक, एक उमेदवार वर मजल्यावर जाऊन बसायचा तर ते घरीच नाही म्हणून सांगायचा. एक उमेदवार तिथं गेले तर काय बोलत असं नाही तुम्हालाच माहिती आणि त्याच्यामुळे या लोकांची जाण्याची इच्छा तिकडं होत नसल्यामुळं आणि आम्ही त्या ठिकाणी चक्रा मारून थकलो आणि नाईलाजानं ज्ञानदेव शाळेजवळ आम्हाला रस्ता नव्हता आणि त्या रस्त्यासाठी मी एक आमरण उपोषण त्या ठिकाणी टाकलं आणि त्याच्यानंतर तो पूल मंजूर झाला आणि योगेश नगरवासियांना त्या ठिकाणी रस्ता मिळाला. तो रस्ता मिळाल्यानंतर इथल्या लोकांची अपेक्षा वाढली की या नगरसेवकाकडे गेल्यापेक्षा फकीरा वाघकडे जावं आणि या समस्या सुटतील आणि आम्ही सतत या उपोषणाच्या माध्यमातून, निदर्शनाच्या माध्यमातून, मोर्चाच्या माध्यमातून आणि हे सगळं करत असताना
मी कोणाकडूनही 1 रुपया घेतलेला नाही आहे. हे सर्व माझं स्वखर्चानं या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याची पावती मला मिळायला पाहिजे होती, पण ती पावती मला मिळाली नाही. आणि त्या पावतीमुळं मला सर्वांनी असा आग्रह केला की आता तुम्ही हा कार्यक्रम सोडून द्या आणि भाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करा. मग त्या ठिकाणी अक्षय आठवळेनं मला सतत आग्रह करत राहिले की मामा तुम्ही इकडे या, भाऊसोबत या, तुम्हाला न्याय मिळेल या ठिकाणी. आणि त्या माध्यमातून तो एक निर्णय माझा चालू होता, पण एकदम निर्णय झाला नाही. आणि ज्यावेळेस माझं तिकीट नाकारलं, मग गजर सर असतील, लोणकर साहेब असतील, सोनार साहेब आहेत, या सर्वांनी आणि जे काही इथली मंडळी आहेत, काकडे साहेब आहेत, जे सर्व इथले नागरिक आहेत, काकड साहेब यांनी, पवार साहेब यांनी सर्वांनी असे आग्रह केला की इथं राहण्यात काही अर्थ नाही, तुम्हाला न्याय भेटून फक्त शिवसेनेमधील भाऊकडून या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत. सर, आज या ठिकाणी एक सांगायचं ठरलं गोरंट्याल साहेबाच्या बाबतीत. आमच्या ग्रामीण भागामध्ये एक खेळ असायचा. ग्रामीण भागामध्ये एक खेळ होता. लहान लहान मुलं माती खेळायचे, मातीने घरं वगैरे बनवायचे आणि त्याच्यामध्ये जर वाद झाला मुलांचा तर आमच्याकडे एक शब्द होते, आडा मोडा तुझ्या मायचा पाय मोडा, आडा मोडा तुझ्या मायचा पाय मोडा. आणि त्याला सगळं असं मोडून टाकायचं आणि त्यानं पळून जायचं. असं गोरंट्याल साहेबांना काँग्रेस पक्षाचं केलेलं आहे. ज्यावेळेस ते पडले आणि जितणं आणि हारणे चालूच असतं, पडल्यानंतर सोडून गेले आणि सगळ्या कार्यकर्त्याचा नाश करून टाकला. आज या ठिकाणी जे काही भाजपमध्ये गेले ते परेशान, जे राहिलेत ते परेशान. कोणाला जे कार्यकर्ते या भागामध्ये 3 कार्यकर्ते होते भाऊ भाजपचे, सुरडकर होता एक, सुमित सुरडकर, आलोक सरवळीकर, हे सर्व जे काही मेन कार्यकर्ते होते त्यांना नाकारण्यात आलं आणि नवीन उमेदवार तिकडे दुसरीकडचा उमेदवार आमच्याकडे दिला. तीच परिस्थिती हे इथं दळे साहेबाचं घर आहे. हे सर्व मंडळी दळे साहेबाच्या घरी गेली आणि त्यांनी सांगितलं की वाघ मामाला 1 तिकीट द्या, आम्ही बाकीचं कोणाचं काही असो पण एक मत आम्ही मात्र देऊ, वाघ मामाला देऊ. आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला यांना असं वाटत होतं की यांचा अधिकार इथं आलेला आहे. आपल्या जे वार्ड आहे, वार्डामध्ये रहिवासी आहेत आणि चांगल्या प्रकारे न्याय दिला जाईल, पण तसं झालं नाही. आणि मग सर्व लोकांनी मला सांगितलं तुम्हाला जर न्याय पाहिजे असेल, काम करायची इच्छा असेल, जर तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तर भाऊकडं तुम्हाला जावं लागेल. सर, इथं कसं आहे, आता माझ्याकडे कुठलाही अधिकार नाही आहे. अधिकार नसल्यामुळं या सर्वांना माहीत झालं की वाघ मामाला फोन केला काहीतरी कामं होते. मग असं घंटागाडी असेल, कोणाची वॉल कंपाऊंडची समस्या असेल, मंदिराची असेल, तर मला लक्षात आलं की जर ह्या समस्या सोडायच्या असेल याला पाठिंबा लागतो आणि खंबीर पाठिंबा लागतो. आणि खंबीर पाठिंबा जर मिळवायचा असेल तर तो आपल्याकडेच आहे. कारण यांचं हे आम्ही खात्रीने सांगतो आता तुम्हाला, या चारी उमेदवार या ठिकाणी निवडून आणण्याची, मी तर एवढा मोठा माणूस नाही पण प्रत्येक घरामध्ये माझी ओळख आहे. प्रत्येक हे जेवढे लोक बसलेले आहेत चहा पाण्याशिवाय मला येऊ देत नाहीत. तर प्रत्येक घरात आपला संपर्क असल्यामुळं चारी आपलं पॅनल हे नक्कीच विजयी करण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. आणि काँग्रेसचं जे चारी पॅनल आहे हे पूर्णचित झाल्याशिवाय राहणार नाही. हे आम्ही या पॅनल पाडण्यासाठी या ठिकाणी मी प्रयत्न करणार आणि शिवसेनेचं 100% पॅनल विजयी होणार अशी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.